नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदू बातमीपत्रात स्वागत. बातम्या निवडी संदर्भातली. सेवा जनशक्ती पार्टीच्या कंधार तालुका अध्यक्षपदी प्रल्हाद पाटील घोरबाड यांची निवड करण्यात आली असल्याने आज कंधार सेवा जनशक्ती पार्टीच्या कार्यालयात शहर अध्यक्ष मयूर नळसकर व युवा आघाडीचे साईनाथ मळगे व शिवा संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष शुभम घोडके संदीप पाटील घोरबाड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केले आहे. त्यामुळे जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांना विधानसभेत पाठवा असे आव्हान यावेळी नवनिर्वाचित तालुका प्रमुख प्रल्हाद पाटील घोरबाड यांनी केले आहे. लोहा तालुका येथे बुद्धिवंतांशी संवाद साधत असताना त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून माझी उपस्थिती होती. त्या ठिकाणी अचानक मला कुठलाच निरोप नसताना सरांनी माझी कंधार तालुकापदी निवड जाहीर केली. याबद्दल सेवा जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आता ह्या चालू 2024च्या अनुषंगाने कंधार लोह्यामध्ये गावोगावी मेळावे चालू आहेत. हे माझा 2009 पासून सरांसोबत काम केलेला अनुभव आहे. 2009ला मी शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणून काम केलो उस्मानगर. हे कामाचा अनुभव मला चांगला आलेला आहे. सर काय आहेत काय नाही हे सगळा अनुभव माझ्याकडे आहे. म्हणून माझी एक विनंती आहे कंधार लोहा तालुक्यातील सर्व जनतेला, हा वाणी आहे, हा मराठी आहे, हा जो विषय आहे बाजूला ठेवून सर्वत्र लोकांनी एका ठिकाणी येऊन एकोप्याने आपण सरांच्या पाठीशी राहून सरांना आशीर्वाद दिला पाहिजे. हा विषय बघितला तर जातीपातीच्या पलीकडे जाऊन सरांनी काम केलेलं आहे. माझा अनुभव आहे. कंधार तालुक्यातील नंदनवन मोहनराव पाटील भागानगरे यांचा हात हालरमध्ये गेला. त्यावेळेस कुठल्या प्रस्थापित घराण्याने कुठलं सहकार्य केलेलं नाही. त्यावेळेस सरांनी सहकार्य करून त्यांना दवाखान्याच्या बाहेर पाठवलं. अनेक विषय आहेत. माझ्या उस्मानगरमध्ये ज्यावेळेस 2009ला पाण्याचे टँकर चालू होते, पाणी का एका समाजाने पिलं का? प्रत्येक समाजाला पाणी दिलं. प्रत्येक गलीगलीमध्ये टँकर फिरवले. अनेक विषय आहेत. माझ्याच गावामध्ये भगीरथ पाटील माणिकराव पाटील घोरबाड यांच्या सुनबाईला संभाजीनगर इथे दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं. त्या ठिकाणी डॉक्टरांनी कुठला विचार न करता बाहेर काढण्याचं ठरवलं. सरांना फोन लावल्या सरांनी डॉक्टरांना फोन लावला. त्या ठिकाणी सहकार्य केलं. सोनबाई व्यवस्थित झाल्या, घरी आल्या. अनेक विषय आहेत. तरी माझं एकच म्हणणं आहे जनतेला, जातीपातीचा विषय न समोर आणता सर्वांनी मिळून एकत्र होऊन आपल्या कंधार लोह्याचा जर विकास करायचा असेल तर सरांना आशीर्वाद द्यावा. सर्वांना एक माझी कळकळीची विनंती आहे. सर्वांनी एकोप्याने राहावे. आणि माझी कंधार तालुकापदी निवड केल्याबद्दल मी तालुक्याचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वांनी मिळून सहकार्य करावं, आशीर्वाद द्यावा एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा, जय जिजाऊ.